भाग 6. विदिशाच्या घरात गहन चर्चा रंगली होती. विदिशाचे आईवडील आणि आबाचे आईवडील मलेशियाची परिस्थिती आणि भारताची परिस्थिती यावर गहन चर्चा करण्यात बिझी होते. रूमच्या एका कोपऱ्यात आबाचा भाऊ तितक्याच आलिप्तपणे विधीच्या आयपॅडवर कुठला तरी गेम खेळण्यात बिझी होता. इतक्यात आबा आत आली. तिच्या येण्यात फोर्स असा होता की सगळ्याच तिच्याकडे लक्ष गेलं. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर फिरल्यामुळे ती थोडीशी अवघडली. मग कसं नुसतं हसत म्हणाली, निघूया का? उद्या कॉलेज आहे ना? सगळ्यांसाठी ही आश्चर्याची गोष्ट होती. विधीकडे आल्यावर आबा जायचं नाव काढायचे नाही. किती वेळ ओव्हरनाईट स्टे करून सकाळी परस्पर कॉलेजला जायचा कार्यक्रम आखायची आणि आज थेट निघायची गोष्ट. इतक्यात विदिशाही तिथे आली. ती अतिशय नॉर्मल वाटत होती. विदिशाची आई उठून डिनर सेट करायच्या कामाला लागली. जाता जाता तिने विदिशाला बोलवलं. काय गं, भांडण झाले का तुमचं? कुणाला ऐकू येणार नाही अशा आवाजात तिने विचारलं. काही खास नाही गं, असंच, विदिशाने डोळा मारत आईला सांगितले. जेवण उरकून आबाची फॅमिली निघाली तेव्हा आबा विदिशाला साधं बायही म्हणाली नाही. विदिशाला आबाच्या वागण्याचं खूप हसू येत होतं, पण आबा मात्र मनातून प्रचंड रागवली होती. आधी आकाश आणि नंतर आता विदिशानेही तिच्या भावनांशी खेळच केला होता. सगळेच तिच्याशी असं का वागतायत? तिच्यासोबत सगळंच असं का चुकतंय? हे नवीन वर्ष अजून काय मनस्ताप घेऊन येणार आहे हे तिला कळत नव्हतं. तिला त्याचा विचारही करायचा नव्हता. असं असलं तरी घरी पोचेपर्यंत ती तोच विचार करत होती आणि इतका वेळ त्या विषयावर विचार करूनही तिचे विचार काही संपत नव्हते. जणू एक लूप लागलं होतं, त्याच विचारांचं चक्र. तिने झोपायला बेडवर अंग टाकलं आणि एक प्रकारच्या निगेटिव्हिटीने तिला घेरलं. शरीराने ती बिछाण्यावर असली तरी मनाने ती अजूनही विदिशासोबत तिच्या घराच्या मागच्या अंगणातच होती. विदिशाचा एक एक शब्द तिच्या कानात घुमत होता. आबाने तिला सारी कथा सांगितली होती. आकाशने आबाला दिलेला नकार, आदिती नावाच्या मुलीवर त्याचं असलेलं प्रेम, तिच्या आयुष्यात आधीचा असलेला सोहम, हा नकार न पचवू शकलेला आकाश आणि आपणही काही कमी नाही, हा स्वतःचा मेल इगो वाचवण्यासाठी आकाशने सांगितलेली खोटी ही आभा त्याची गर्लफ्रेंड आहे आणि वरून हे त्याचं स्टेटमेंट खरं आहे हे प्रूव्ह करण्यासाठी त्याने आभालाच त्याची गर्लफ्रेंड असल्याचं नाटक करायची विनंती केली. हा काय खेळ होता का सिनेमा आणि कथा कादंबऱ्यांमध्ये अशा गोष्टी शोभून दिसतात, खऱ्या आयुष्यात नाही. आभाचा राग होत होता. कुणाकडे मन मोकळं करता येत नव्हतं आणि जेव्हा तिने विदिशाकडे मन मोकळं केलं तेव्हा तिला तिच्याकडून अजूनच विचित्र सल्ला मिळाला. ज्या गोष्टीचा आभाला राग आला होता, जी गोष्ट करायचा ती कधीच विचार करू शकणार नव्हती, विदिशाच्या मते तिने तेच करायला हवं होतं. आभाने आकाशची गर्लफ्रेंड बनून जगायला हवं होतं. वेड लागले का विदिशा तुला? हॅव यू गॉन मॅड? मी तुला सांगते की त्याचा विचारण्याचा मला राग आलाय आणि तू सांगतेस की मी तेच गोष्ट करू? वा, आणि याने मला मिळणार काय? त्रास, मनस्ताप किंवा कदाचित आकाशचं प्रेम? आभाला हे अपेक्षित होतंच. या वाटेवर जाऊन तिनेही विचार केला होता. आकाशच्या या वागण्याचा तिला खूप राग आला होता, पण तरीही ती आकाशवरच प्रेम करत होती. आपण त्याच्यावर किती जेन्युइनली प्रेम करतो हे तिला आकाशला दाखवून द्यायचं होतं आणि हे नाटक त्यात आपल्याला मदत करू शकेल असा विचार तिच्याही मनात आला होता, पण ती त्याबाबत शुअर नव्हती. तिला ते खूपच फिल्मी वाटत होतं. पण विदिशाकडून तोच रिस्पॉन्स आल्यावर तिच्या मनातल्या आशेला पुन्हा चालना मिळाली होती. म्हणजे तुला काय म्हणायचंय? या नाटकादरम्यान त्याला जाणवेल की मी आदितीपेक्षा किती बेटर आहे आणि त्याच्यावर किती जास्त प्रेम करते आणि फायनली ही विल फॉल फॉर मी. तो येऊन मला आय लव्ह यू म्हणेल, असं खरंच होईल? विदिशा हे ऐकून छानच हसली. आय एम इम्प्रेस्ड. तुझ्या सोल्युशनवर तू असाही विचार करतेस. ग्रेट, बट इट्स
टू टिपिकल. माझ्यासारख्या सायकोलॉजी स्टुडंटसाठी तर जरा जास्तच. मी यापेक्षा जरा वेगळा विचार करते. आभाने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. विदिशाच्या चेहऱ्यावर आता तो खट्टाळपणा नव्हता. ती कसला तरी विचार करत होती. गंभीरपणे तिने आभाकडे पाहिलं आणि ती पुढे बोलू लागली. आकाश त्या दिवशी येऊन तुला हेही म्हणू शकला असता की माझं चुकलं. मी ते पत्र तुला लिहिलं. मला जाणवलंय की माझंही तुझ्यावर खरोखर प्रेम आहे आणि त्याचं काम सहज झालं असतं. पण त्याने येऊन तुला ही सगळी खरी खरी स्टोरी सांगितली का? आभाला हा प्रश्न पडलाच नव्हता. आकाश जेव्हा घरी आला होता तेव्हा खरं तर तो असंच काहीतरी बोलेल अशी अपेक्षा तिने केली होती आणि तसं झालं असतं तर तिने त्याच्यावर विश्वास ठेवलाही असता. पण मग आकाशने हे का नाही केलं? कदाचित त्याला माझी खरंच काळजी वाटत असेल किंवा त्याला हे कोणासोबत तरी शेअर करायचं असेल. चूक. त्याने तुला खरंच सांगितलं कारण त्याला या खेळात तुझ्याकडून कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट नको आहे. त्याला इझिली मूव्ह ऑन होता यावं म्हणून त्याने ही काळजी घेतली. तू जसे फिल्मी अंदाज बांधलेस ना तसेच त्यानेही बांधलेत. म्हणजे त्यानेही माझ्यासारखाच विचार केलाय. यस बेबी. पण तू तो विचार त्याच्याजवळ कसं जाता येईल या वेने केलास तर त्याने हा विचार या गुंत्यात न अडकता कसं सेफ राहता येईल या वेने केला. त्यामुळे तू म्हणतेस त्या टिपिकल वेने तू गेलीस तर आय एम शुअर ही विल नेव्हर फॉल फॉर यू. आभाने मगाशी जसा विचार केला होता तसं विदिशा आता काहीच बोलत नव्हती. हे संभाषण वेगळंच मार्ग पकडत होतं. तिचं मिसअप झालेलं आयुष्य सुधरेल. आकाश तिच्या जवळ येईल. असा काही सल्ला विदिशा आपल्याला देईल असं तिला वाटलं होतं. पण विदिशा जे सांगत होती त्यावरून आकाश आभापासून खरंच पळतोय असं जाणवत होतं. आभाला हे ऐकून टेन्शन आलं. म्हणजे आकाश विल नेव्हर लव्ह मी? त्या मार्गाने तरी नाही. हा पण माझ्या डोक्यात जी कल्पना आहे त्या मार्गाने गेलो तर कदाचित चान्सेस आहे. काय करायचं? व्हॉट यू हॅव इन युअर माइंड? तू उद्या त्याच्या मदतीला जायचं. पण हे नाटक करण्याआधी त्याच्याकडून एक प्रॉमिस घ्यायचं. प्रॉमिस? काय? हे की तो कधीही तुझ्या प्रेमात पडणार नाही. आभाला आपण जे ऐकतोय ते बरोबर आहे की नाही हे कळतच नव्हतं. काय? हो. त्याने कधीही तुझ्या प्रेमात पडायचं नाही. तो जर हे वचन देणार असेल तरच तू त्याला मदत करायचीस. विदिशा, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? जो प्रेमात पडावा असं वाटतंय त्यालाच. विदिशाने तिचं बोलणं मध्येच कापलं. आभा, माझं ऐकून तर घेशील आधी. खरं तर आभालाही तिचा हा जगावेगळा प्लॅन ऐकायचाच होता. बोल. आणि विदिशा तिच्या डोक्यात काय शिजतंय ते सांगू लागली. तिच्या प्लॅनची फक्त सुरुवात विचित्रच नव्हती तर तो अख्खा प्लॅनच आभाला बेसिरपैर असा वाटत होता. आणि इफ एव्हरीथिंग गोज करेक्ट आकाश समोरून येऊन तुला प्रपोज करेल. विदिशाने आपलं बोलणं संपवलं. आभाला तिच्या प्लॅनमुळे बसलेला शॉक मधून सावरण्याला 2 क्षण गेले. विदिशा, मला वाटतं की सायकोलॉजीची पुस्तकं वाचून तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. डू यू रिअली थिंक की हा असा मूर्खपणा केल्यावर आकाश समोर येऊन मला प्रपोज करेल? हे ऐकायला कितीही विचित्र वाटलं तरी हा एकच मार्ग आहे. आभा वॉन्ट टू मेक यू हिज ट्रू लव्ह. तो ऑप्शन मत पण यार. आदिती नाही. म्हणून आभा ऐसा मेरे को नहीं चाहिए. पण तू जे म्हणतेस त्या मार्गाने तर आदिती असली काय किंवा नसली काय माझा नंबर लागण्याचा चान्स अजिबातच दिसत नाहीये. अरे यू बिलीव्ह मी. मी म्हणतेय तसं होईल. आभाला आता हो चर्चा लांबवायची नव्हती. विदिशा जे काही बोलतेय त्याचा काहीच अर्थ नाही याबद्दल तिला खात्री वाटू लागली होती. वर ज्या मार्गाने जाऊन आपल्याला आकाश मिळेल अशी पुसटशी आशा तिला होती तोच मार्ग विदिशाने पूर्णपणे बाद करून टाकला होता. छोड विधी. थँक्स फॉर व्हॉटेव्हर यू डिड. पण मी ह्या सुसाईड प्लॅनला नाही फॉलो करू शकत.
अरे पण राहू दे विधी, वी विल टॉक लेटर. इथेच त्याचं संभाषण जे तुटलं ते तुटलंच. पण तरी विदिशाच्या चेहऱ्यावर आभा जाईपर्यंत एक हसू होतं, एक गूढ हसू. काय होतं तिच्या मनात? ती का हसत असावी? आभा रात्री झोप येईपर्यंत त्याचाच विचार करत होती. तिथे विदिशा मात्र जागीच होती. खेळ सुरू होणार होता आणि तिची भूमिका फार मोठी नसली तरी फार महत्त्वाची असणार होती, यात तिला शंका नव्हती. बरीच पुस्तकं भोवती मांडून ती नोट्स काढत बसली होती. त्यात खरोखरच काही रोमॅन्टिक कादंबऱ्याही होत्या. तिच्या डोक्यात एक रंजक डाव शिजत होता आणि तिचं गणित बरोबर असेल तर उद्याच त्या डावातील पहिली खेळी खेळली जाणार होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू अजूनही तसंच होतं. कदाचित उद्या काय घडणार आहे हे तिला आधीच कळलं होतं. मित्रांनो, पुढील भाग क्रमशः